आज मी निरूसाठी बनवला आकाशकंदील. तर नमस्कार मित्रांनो, मी धुळेकर कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज मला निरूचा आहे ना, मी चोरून व्हिडिओ काढला, कारण की तिचा आज मूड काही चांगला नव्हता आणि तिच्यासमोर काढला असताना तर ती परत चिडली असती, स्कूलला गेली नसती. म्हणून म्हटलं जाऊ द्या, तिचा चोरूनच व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर आहे तर या ठिकाणी माझी क्लिनिंगची कामं झाली आणि क्लिनिंगची कामं झाल्यानंतर आहे तर मी कॉलेजला जायला निघाले आणि कॉलेजवरून आल्यानंतर मला आठवलं की निरूचा कार्यानुभवचा पेपर आहे आणि तिला आकाशकंदील बनवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर घरी येऊन म्हटलं जे साहित्य दिसेल त्याच्याने मी आहे तर तिला आकाशकंदील वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे काही साहित्य एवढे अवेलेबल नव्हती, पण तरी मी आहे तर एक प्रयत्न केला. त्याच्यानंतर माझ्याकडे छोटे छोटे घोटीव कागद होती, त्यांचं पण मी अशा पद्धतीने वाळून घेतलं त्यांना, म्हणजे हे म्हटलं चिपकवायला कामात येतील वगैरे म्हणून मी त्यांना असं वाळून घेतलं आणि तेच माझ्याकडे अवेलेबल होते. तर या ठिकाणी त्यांना बघा अशा पद्धतीने मी चिपकून घेतलं. म्हटलं नवीन काहीतरी पद्धतीचं बनवायचा. ते जुन्या पद्धतीचे मला काय आवडत नव्हते. म्हणजे हे जे आहे ना, हे मला पहिलेपासून येतं असं नाही बरं का. तर मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले हे करता करता, की माझे आई-वडील पण असे काहीतरी करून दाखवायचे. तर मी पण काही करायची नाही लहानपणी, मला आवडायचं नाही. पण आता मुलीसाठी मला करावं लागतं आहे आणि हे मी सगळं YouTubeमधनं शिकत आहे. मला असं की नाही की मला आधीपासून येतंय. तर म्हटलं निरूचा पण नंबर येईल म्हणून मी हे सगळे प्रयत्न करते कधी-कधी. तर या ठिकाणी ना स्टॅपलरचा उपयोग करते आहे मी, कारण की फेविकॉलने काही चांगलं चिपकत नाही. तर सगळ्याच वस्तू माझ्याकडे अवेलेबल होत्या असं नाही, जे दिसलं त्याच्याने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी ना ते जे खाली असतात ना लमकलेले, तर ते काही मला आवडत नव्हते जुन्या पद्धतीचे. मग मी हे आहे नव्या पद्धतीचं तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. तर बघा कसं आहे माझं आकाशकंदील नक्की सांगा. तर बाय बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.